अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 2. डॉक्टर जिराड धीम्या पावलांनी आत आले. त्यांच्याशी हस्तांदोलन करून कारबरी म्हणाला, हे मॉसियर हर्क्युल पायरो माझ्याकडेच मुक्कामाला आहेत. त्यांच्याशी मी पेत्राला घडलेल्या घटनेविषयीच बोलत होतो. पायरोकडे न्याहाळून बघत डॉक्टरांनी विचारलं, मॉसियर तुम्हाला यात रस आहे का? पायरो हात उडवीत म्हणाला, हा माझाच विषय आहे, त्यात मला रस असणारच, साहजिकच आहे. कर्नल कार्बरींना हा प्रकार थोडा संशयास्पद वाटतोय. डॉक्टर म्हणाले, दोष त्यांचा नाही, दोष माझा आहे. कर्नल कार्बरी, माझ्या बोलण्यावर जाऊ नका. माझी चूक होत असेल, मी पूर्णपणे चुकलो असेल. तुम्हाला काय सांगायचं असेल ते सर्व मॉसियर पायरोंना सांगा. डॉक्टरांनी पेत्राला येण्यापूर्वीच्या सर्व घटना सांगितल्या. बॉयंटन कुटुंबातल्या सर्व कुटुंबियांचं वर्णन केलं. त्या सर्वांवरच्या मानसिक दर्पणाबद्दल सांगितलं. पेत्राला आल्यानंतरच्या पहिल्या दिवसाच्या घटना सांगितल्या. मलेरियाच्या बाधा झाल्यामुळे आपण तळावर कसे परत आलो तेही सांगितलं. ते म्हणाले, मलेरियाची बाधा झाल्यामुळे मी क्विनाईनचं इंजेक्शन घेण्यासाठी परत तळावर आलो. माझ्या तंबूत जाऊन पाहतो तो माझी औषधांची बॅग मी ठेवली होती तिथं नव्हती. कोणीतरी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलेली होती. बॅग उघडून पाहतो तर मला इंजेक्शन देण्याची सिरिंज सापडेना. सगळी बॅग तपासून पाहिली तरी सिरिंज सापडली नाही. शेवटी तो नाद सोडून मी क्विनाईनचा डोस तोंडानंच घेतला आणि बिछाण्यावर जाऊन झोपलो. थोडं थांबून डॉक्टर पुढे सांगू लागले, सूर्य मावळल्यानंतर म्हातारी गतप्राण झाल्याचं लोकांना समजलं. मिस किंग ही डॉक्टर असल्यामुळे तिनं म्हातारीला तपासलं आणि ती वारल्याचं तिच्या लक्षात आलं. मला ताप असल्यामुळे तिनं मला उठवलं नाही. मी करण्यासारखं काही उरलेलंही नव्हतं. काही वेळापूर्वीच म्हातारी मृत झालेली होती. पायरोनं विचारलं, नक्की किती वेळापूर्वी? मिस किंग नवशिकीच असल्यामुळे तिनं हा मुद्दा लक्षात घेतला असावा असं मला वाटत नाही. त्याचं महत्त्वही तिच्या लक्षात आलेलं नसावं. म्हातारीला शेवटी जिवंत असलेलं कोणी पाहिलेलं असल्यास ती वेळ तरी सांगता येईल का? पायरोनं विचारलं. 4 वाजल्यानंतर काही वेळानं लेडी वेस्टहोम आणि मिस पियर्स तिच्याशी बोलल्या होत्या. लेनॉक्स बॉयंटन आईशी 4:30च्या सुमाराला बोलला होता. त्यानंतर 5 मिनिटांनी लेनॉक्सची बायको सासूबरोबर बराच वेळ बोलत होती. कॅरोलही आईशी बोलली, पण तिला नक्की वेळ सांगता येत नाही. पण बाकीच्यांच्या पुराव्यावरून ती 5:10 आईशी बोलली असावी. 6 वाजायला 20 मिनिटं कमी असताना जेफरसन कोप यानं तिला झोपलेली पाहिली, पण तो तिच्याशी बोलला नव्हता. तिला शेवटचं जिवंत असं सर्वात धाकटा मुलगा रेमंड यानं पाहिलेलं असावं. बाहेरून आल्यानंतर 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना तो तिच्याशी बोलला. 6:30 वाजता नोकर तिला जेवणासाठी बोलवायला गेला तेव्हा ती वारल्याचं लक्षात आलं. 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना रेमंड तिच्याशी बोलून गेला. 6:30 वाजता ती जिवंत नसल्याचं लक्षात आलं. या मध्यंतरीच्या काळात कोणीच तिच्याजवळ गेलेलं नव्हतं. पायरोने प्रश्न केला. मला तसं वाटत नाही, पण कोणीतरी गेलंही असावं. पायरोनं म्हटलं, मला तसं वाटत नाही. 6 नंतर तळावर नोकरांची वर्दळ असते. प्रवासी तंबूत येत जात असतात. कोणीतरी तिच्याजवळ गेला असता
तर त्यापैकी कोणीतरी ते पाहिलंच असतं, पण तसं कोणीच सांगत नाही. म्हणजे आईला शेवटचं जिवंत अवस्थेत पाहिलेला रेमंड होता हे नक्की, पायरो म्हणाला. कर्नल कार्बरी टेबलावर बोट आपटीत म्हणाला, इथंच आपण खोल पाण्यात शिरायला लागलेलो आहोत. डॉक्टर जिराड पुढे बोला. मी आधीच सांगितल्याप्रमाणे मिस सारा किंगनं म्हातारीला तपासलं तेव्हा मृत्यूच्या नक्की वेळेचा अंदाज ठरवण्याची तिला गरज भासली नाही. काही वेळापूर्वी म्हातारी मेली इतकंच ती म्हणाली, पण दुसऱ्या दिवशी माझ्या काही कारणासाठी मी जेव्हा म्हणालो की म्हातारीला शेवटचं जिवंत पाहणारा रेमंड होता आणि ती वेळ 6च्या आधीची होती, तेव्हा सारा म्हणाली की हे अशक्य आहे, त्याआधीच म्हातारी गतप्राण झालेली असावी. पायरो म्हणाला, हे काहीतरी वेगळंच आहे, फार वेगळं आहे. यावर रेमंडचं काय म्हणणं आहे? पण तो तर शपथेवर सांगतोय की त्यावेळी आई जिवंत होती. त्याचं थोडंसं संभाषणही झालं. नंतर तो स्वतःच्या तंबूकडे गेला. पायरो कोड्यात पडल्यासारखा झाला. नंतर त्यानं विचारलं, त्यावेळी काळोख पसरायला लागला होता का? सूर्य नुकताच मावळत होता. चमत्कारिकच आहे. डॉक्टर जिराड, तुम्ही मृतदेह केव्हा पाहिलात? दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता. मृत्यूच्या वेळेचा तुमचा अंदाज सांगू शकाल? मध्यंतरी इतका वेळ गेल्यानंतर नक्की अंदाज सांगणं कठीण आहे. कोर्टात शपथेवर जबाबदारी द्यायची झाली तर मी इतकंच सांगेन की मरणानंतर 12 तास झालेले असावेत, पण 18 तासांपेक्षा जास्त काळ लोटलेला नक्कीच नसावा. पण हेही फार मोघम झालं. पुढे बोला डॉक्टर जिराड, पुढचं सांगा. कर्नल म्हणाला, दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर मला माझी इंजेक्शनची सिरिंज सापडली. ती ड्रेसिंग टेबलावर माझ्या औषधाच्या बाटल्यांच्या मागे होती. कदाचित आदल्या रात्री ती माझ्या नजरेतून सुटली असावी. मलेरियाच्या तापानं मी फणफणलेलो होतो. हुडहुडी भरल्याप्रमाणे सर्व अंग थरथर कापत होतं. अशा अवस्थेत डोळ्यांसमोरची गोष्टही माणसाला दिसत नाही. इतकं मात्र मी खात्रीने सांगू शकतो की सिरिंज माझ्या औषधांच्या पेटीत नव्हती. अजूनही सांगायचं काही उरलंय? डॉक्टर ते सांगा. कर्नल म्हणाला, हो, 2 गोष्टी. म्हातारीच्या मनगटावर इंजेक्शनची सुई टोचल्याची खूण होती. अजूनही सांगायचं काही उरलंय? डॉक्टर ते सांगा. कर्नल म्हणाला, हो, 2 गोष्टी. म्हातारीच्या मनगटावर इंजेक्शनची सुई टोचल्याची खूण होती. तिची मुलगी अशी सांगते की ती खूण विणकामाची सुई टोचल्यामुळे झाली असावी. कोणती मुलगी असं सांगते? पायरोनं विचारलं. कॅरोल. पुढे बोला. आता दुसरी गोष्ट. माझी औषधांची बॅग तपासताना माझ्या असं लक्षात आलं की डिजिटॉक्सिनच्या बाटलीतलं खूपसं डिजिटॉक्सिन कमी झालेलं होतं. डिजिटॉक्सिन या विषाचा हृदयावर प्राणघातक परिणाम होतो ना? पायरोनं विचारलं. हो, या विषाचा मोठा डोस इंजेक्शन देऊन रक्तवाहिनीत सोडला तर हृदयक्रिया बंद पडून ताबडतोब मृत्यू घडतो. 4 मिलीग्रॅम विष रक्तात सोडलं तरी ते हमखास मृत्यू घडवतं. त्यात म्हातारीला आधीच हृदयविकार होता. हो, ती अगदी सौम्य प्रमाणात डिजिटलिन असलेल्या गोळ्या घेत होती. डिजिटलिनपेक्षा
डिजिटॉक्सिन 10 पटीनं जास्त शक्तिशाली असतं. फार महत्वाची माहिती आहे ही, पायरो म्हणाला. कर्नल म्हणाला, म्हणजे जे औषध म्हणून ती घेत होती तेच तिच्या मृत्यूला कारण झालं तर? फार मोठ्या प्रमाणात दिलं गेलं तर नक्कीच मृत्यू घडेल. या विषाचा गुणधर्म असा आहे की ते मृत्यू तर घडवून आणतंच, पण मागे काही खूणही ठेवीत नाही. शवविच्छेदनातही तशी काही खूण सापडण्याची शक्यता नसते. पायरो म्हणाला, फार चलाखीनं केलेलं काम आहे हे. ज्युरीला समाधानकारकरित्या हे पटवणं जवळजवळ अशक्यच. हा खून असलाच तर फार हुशारीनं केला गेलेला आहे. इंजेक्शनची सिरिंज नाहीशी होणं, ती पुन्हा परत ठेवणं, विषाचा वापर, अल्प प्रमाणात त्याच विषाचा अंश असलेल्या औषधाच्या गोळ्या म्हातारीनं घेणं, चुकून किंवा अपघातानं म्हातारीनं प्रमाणापेक्षा जास्त गोळ्या खाल्ल्या असण्याची खूप शक्यता. करणारानं खूप बुद्धिमत्ता वापरून, खूप विचार करून हे काम केलेलं दिसतंय. क्षणभर पायरो विचारात घडल्यासारखा दिसला. नंतर म्हणाला, आणि तरीही एक गोष्ट मला फार कोड्यात टाकते आहे. ती कोणती? इंजेक्शनच्या सिरिंजची चोरी. हो, ती नाहीशी झाली होती, डॉक्टर म्हणाले, पण परत ठेवली गेली. हो. का? हीच गोष्ट कोड्यात टाकते आहे. बाकी पटण्या इतपत जुळतंय. कर्नलनं उत्सुकतेने विचारलं, तुमचा अनुभव काय सांगतोय? खून झाला की झाला नाही? हात वर करीत पायरो म्हणाला, या मुद्द्यापर्यंत आपण अजून आलेलो नाही. काही पुरावे तपासून पाहायला हवेत. कोणते पुरावे? सर्व काही तर आम्ही तुमच्या पुढे ठेवलंय. हो, पण हा पुरावा मी, हर्क्युल पायरो, तुमच्या पुढे ठेवतोय. ऐका. मी सॉलोमन हॉटेलमध्ये असताना एका रात्री माझ्या खोलीत बसलेलो होतो. उघड्या खिडकीतून जोमणारा थंडगार वारा अंगावर यायला लागला म्हणून खिडकी बंद करण्यासाठी खिडकीजवळ गेलो. खिडकीची कडी हातात धरून खिडकी बंद करणार इतक्यात कानावर शब्द पडले. उत्तेजित आणि कापऱ्या आवाजात कोणीतरी म्हणालं, तुझ्या लक्षात येतंय ना, तिला ठार मारायलाच हवं. येतंय ना लक्षात? आधी मला वाटलं की खरोखरीच कोणीतरी कोणाला तरी ठार मारण्याविषयी बोलतंय, पण नंतर माझं मलाच हसू आलं. मी डिटेक्टिव्ह, सतत खुनाची कोडी सोडवण्याचा माझा धंदा, तेव्हा डोकं त्याच दिशेनं धावायचं. मी तो विचार सोडला. नंतर मला असं वाटलं की एखाद्या नाटकाचे किंवा कादंबरीचे सहलेखक एखाद्या पात्राच्या संदर्भात चर्चा करीत असताना एकानं हे शब्द उच्चारले असावेत. माझं एक वैशिष्ट्य असं की एकदा ऐकलेला आवाज माझ्या कानात पक्का बसलेला असतो. परत तो ऐकला की मी लगेच तो ओळखू शकतो. तोच आवाज हॉटेलच्या खालच्या प्रतीक्षालयात माझ्या कानावर आला आणि लगेच मी तो ओळखला. तो आवाज एका तरुणाचा होता. मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की त्या तरुणाचं नाव होतं रेमंड बॉयंटन. प्रकरण 2 येथे समाप्त. भाग 2 प्रकरण 2 येथे समाप्त. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती.